ज्या छोट्या छोट्या भांडणतट्टे होतात, या अशा ज्या घटना आहेत, आपल्या घरातली काय घटना असतील, आपल्या आईवडिलांची काय घटना असतील, मग आपण ठराव केला त्याप्रमाणे आपण बुद्धी लोकांना तसं ठराव दिलेलं आहे, त्यांचं आपण नाव काढलेलं आहे. तर लोक काय करतात आहे ते आईवडील की मुलगा मला काय तर बघणार त्या भीतीपुटी इथं पंचायत घेऊन मूळ करायला तयार होते. म्हणजे आम्हाला तक्रार द्यायची असते की माझा मुलगा मला बघत नाही. तर आपण 2-3 ठिकाणी त्या ज्यांचे असं आले तक्रार आली, जे आईवडील भेटले त्या मुलाचं आपण नाव 8 वरून बोलवलं नाही केलं. तसं आम्ही आव्हान करतो की तसे लोकांनी आमच्याकडे येऊन सरळ सरळ आम्हाला तक्रार द्यायची आहे की हा मुलगा आम्हाला बघत नाही, असा विषय आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या माळी साहेबांनी अशा लोकांसाठी डबे देत आहेत. त्यामुळे आपल्या ग्रामस्थांचे एकदा आपण आभार मानले पाहिजे. आपल्या घरात असलं मी सांगा काय घाबरायचं ते पिढी जमादारचा ते एकूण ते तुमचं सामान्य जमादार आगा खाता त्याचे ते एकूण त्या मतदारावर घेतला केला. जागा बी दिली नाही, भाड्यानं राहिले तुम्ही. होय बघत नाहीत, त्यांची आणि वारसनावर काढली असं त्याबद्दल काय चर्चा चालू आहे? आमचा एक असा निर्णय ठराव झालेला आहे की ज्या आईवडिलांना जी मुले पाहत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाहीत, तर अशा मुलांच्या जे असेसमेंट उतार्यावरती नावं आहेत ती नावं कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी कालच्या ग्रामसभेमध्ये झाला. तसेच ज्या लोकांना जे आपलं रेशन मिळतं ते रेशन त्यात नातेवाईकांना ते देतात, सांभाळतात का, अशा पाहून त्यांची खात्री करून त्यांनासुद्धा रेशन देण्यात येईल. तसेच आमच्या महसूल खात्यालासुद्धा आम्ही पत्र देणार आहे की बाबा अशा लोकांचा सांभाळ करतात का ही लोकं, तर ते पाहणं गरजेचं आहे. आणि असा एक ठराव चांगला पद्धतीचा आपल्या आईवडिलांना ज्यांनी सांभाळ करत नाहीत त्यांच्याविषयी हा झालेला आहे. आमच्याकडे एक 3 जोडप्यांचा म्हणजे असं आईवडिलांना जे सांभाळत नाहीत अशांची तक्रार आमच्याकडे आली होती. तर त्यांच्या तक्रारीचं आम्ही निरसन केलेलं आहे आणि ते आता त्यांच्या घरी व्यवस्थित आहेत. अडचण काय राहणीमानीची, खाण्यापिण्याची. कोण काय त्रास देत होतं? सुनाचा त्रासच आहे, सुनाचा आहे, लेकाचा आहे, सगळं आहे. काय करत होते अडचण म्हणजे? अडचण म्हणजे आता काय म्हातारी मेल्यापासूनच तेवढं आनंदात काय लागले, वाढते तेवढं चांगलं म्हणायचं, न वाढलं तर मग उपाशी राहायचं. त्यांना काय बोलायचं नाही, काय नाही, गपगुमान वाढेल तेवढं खायचं. काय दवाखान्याला पैसे नाहीत, काय नाहीत. ह्या जगण्यामध्ये काय राहत नाही. गेलं तर बरं, खरं ह्या जगण्यात काय आहे असं का वाटतं जगाला? हां, जगाला नको का असं का वाटतं? काय करायचं असून व्यवस्थित असलं तर बरं, नाही तर काय असं काय नाही. म्हणजे मग तुम्ही सरपंचाकडे काय तक्रार केली? सरपंचाकडे केलेच की खाण्यापिण्याची काय नाहीच म्हणून सांगितलं. कोण बघत नाही काय? सोन बघत नाही, लोक बघत नाही. मी आता परवा आलोय, लेकीकडेच होतो मी. इथं खाण्यापिण्याची शिस्त होत नाही म्हणताना जातो लेकीकडं. मग तिथं जरा व्यवस्था होत्या, 7-8-10 दिवस राहतो आणि येतो. प्रॉपर्टीचं काय 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 राबायला जातो. आमच्या गावामध्ये 26 जानेवारी 2024ला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये जो हा एक महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला, त्या ठरावामध्ये ज्या वयोवृद्ध लोकांना त्यांची मुलं किंवा बघत नाही त्यांची वारस नोंद शासकीय दप्तरी लावण्यात येणार नाही असा जो ठराव घेण्यात आला, त्या ठरावाचे आमच्या गावातील सर्व नागरिकातून, सर्व समाजातील स्तरातून स्वागत होत आहे व अभिनंदन होत आहे. माझं शेजारच्या गावातील किंवा परिसरातील लोकांना असं एक आव्हान आहे की त्यांनीही त्यांच्या ग्रामपंचायतमार्फत असा एखादा ठराव घ्यावा, जेणेकरून त्यांच्याही गावातील वयोवृद्ध नागरिकांना ज्यांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांसाठी मिळवून ठेवलं, प्रॉपर्टी ठेवली, त्यांना त्या प्रॉपर्टीचा लाभ त्यांनाही जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत घेता यावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.